नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. जिल्हावासियांचा आज माऊलींना निरोप. हरिनामाचा अखंड गजरात, टाळ मृदुंगाच्या निनादात आणि लाखो वारकऱ्यांच्या भक्तिमय संगतीत श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा शुक्रवारी फलटण येथे मुक्कामानंतर शनिवारी बरड येथे विसावला. सातारा जिल्ह्यातील अखेरचा मुक्काम बरड येथे पार पडल्यानंतर हा पालखी सोहळा रविवारी सकाळी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. सातारा जिल्ह्यात 15 जुलैपासून असलेल्या पालखी सोहळ्याने लोणंद, तरडगाव आणि फलटण येथील मुक्काम पूर्ण केल्यानंतर शनिवारी सकाळी विडणीत आगमन झाले. सकाळी 9:30 वाजता पालखी तळावर सोहळा विसावल्यानंतर ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी माऊलींचे फुलांच्या वर्षावात आणि हरिनामाच्या जयघोषात स्वागत केलं. आकर्षक फुलांनी सजवलेल्या पालखी तळावर दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. यावेळी सरपंच सागर अभंग, उपसरपंच सौ मनीषा नाळे, ग्रामविकास अधिकारी अंकुशराव ठेंबरे, श्रीराम साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब शेंडे, पोलीस पाटील शीतल नेरकर, पंचायत समिती सदस्य सचिन अभंग, विडणी सोसायटीचे अध्यक्ष विलास अभंग यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थेचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. वारकऱ्यांसाठी गावातील विविध तरुण मंडळांनी जेवण, चहा, नाश्ता व पिण्याच्या पाण्याची मोफत व्यवस्था केली होती. सकाळी 10:10 पालखी सोहळा पुढील प्रवासासाठी रवाना झाला.